आता आपण या स्लाइड मध्ये बघूया 10वी नंतर ज्या मुलांना करिअरचा ऑप्शन निवडायचा आहे, म्हणजे 11वी 12वी असं न करता इतर कुठला जर करिअरचा ऑप्शन निवडायचा असेल तर त्यांच्यासाठी कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत. या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही डिप्लोमा इन इंजिनिअरिंग करू शकता. तो केल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल म्हणून तुम्हाला काम मिळू शकतं. तुम्ही डिप्लोमा नंतर डिग्रीच्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही आरटीओ इन्स्पेक्टरची एक्झाम देऊ शकता. तुम्ही मर्चंट आणि नेव्हीच्या जे एक्झाम्स असतात त्यांनाही बसू शकता. त्यानंतर LIC एजंट म्हणून तुम्ही काम करू शकता किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स, पोलीस डिपार्टमेंटच्या ह्या बरेच असे एक्झाम्स असतात की ज्यांना फक्त तुम्ही 10वी पास असलात तर तुम्ही एलिजिबल असता. तर असल्या कुठल्या एक्झाम ज्यांना द्यायचं असेल त्या देऊ शकता. ITI मध्ये जे व्होकेशनल ट्रेनिंग कोर्सेस शिकवले जातात त्यालाही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा इतर जे डिप्लोमा कोर्सेस आहेत, जितके सगळे डिप्लोमा कोर्सेस आहेत वेगवेगळ्या विषयातले, त्या सगळ्यांना 10वी नंतर ऍडमिशन घेता येतं. किंवा क्लिरिकल एक्झाम्स ज्या असतात, बँकेच्या क्लिरिकल एक्झाम्स असतात किंवा गव्हर्नमेंटच्या सरकारी क्लिरिकल ग्रेडच्या ज्या एक्झाम्स असतात ज्यांना आपण क्लार्क्स म्हणतो किंवा क्लिरिकल एक्झाम्स म्हणतो, तर त्या सगळ्या एक्झाम्स देण्याची जी पात्रता आहे ती 10वी पास ही राहते. जर तुम्हाला सुपरवायझर, सर्टिफाईड सुपरवायझर बनायचं असेल किंवा मेडिकल लॅबोरेटरीमध्ये जर टेक्निशियन म्हणून काम करायचं असेल किंवा डिप्लोमा इन फार्म मॅनेजमेंट करायचं असेल तर असे कोणतेही ऑप्शन्स तुमच्या निवडायचे असतील तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला 10वी पास झाल्यानंतर निवडता येतात, त्यांना ऍडमिशन घेता येतं. आणि हे जनरली बघितलं तर आपण 1 किंवा 2 वर्षाचे जास्तीत जास्त कोर्सेस असतात की ज्यामुळे तुम्ही लगेचच तुमचं जे इन्कम आहे किंवा आर्थिक स्वावलंबता आहे ती तुम्ही मिळवू शकता आणि त्यानंतर पण तुम्ही तुमचं शिक्षण नंतर पुढे ठेवू शकता. आता ज्या मुलांना 10वी नंतर पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे, जसं की 11वी 12वी, त्यांच्यासाठी तर 3 सायन्स, कॉमर्स आणि ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्स ज्याला आपण म्हणतो त्या तर अवेलेबल आहेतच, हे तर सगळ्यांना माहितच आहे. पण त्याचबरोबर तुम्ही डिप्लोमा इन ट्रॅव्हल आणि टुरिझम करू शकता. ज्यांना कोणाला फिरण्याची जास्त आवड आहे ते निश्चितच हा डिप्लोमा करून स्वतःची आवड पण जोपासू शकतात. त्याचबरोबर शिक्षण घेऊन स्वतःची आर्थिक स्वावलंबता सुद्धा दाखवू शकतात. त्याबरोबर लॅबोरेटरी टेक्निशियन डिप्लोमा आहे, हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा आहे किंवा एअर होस्टेस, फ्लाईट स्टेवर्ड्स आहेत किंवा स्टुडंट्सचे जे पायलट लायसन्स आहेत, प्रोफेशनल पायलट लायसन्स आहेत, कमर्शियल पायलट लायसन्स आहेत, ते मिळवण्यासाठीही तुम्ही 12वी पास असण्याची गरज असते. त्यामुळे ह्या कोर्सेसना तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता 12वी पास नंतर किंवा सायन्स, कॉमर्स आणि ह्युमॅनिटीज ह्या तर नेहमीच्या आपल्या ब्रँचेस आहेतच. त्यामुळे 12वी नंतरही तुम्हाला सरधोपट मार्गाने न जाता इतरही काही ऑप्शन्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं करिअर करू शकता. आणि त्याचबरोबर हे करिअर अतिशय, जसं आपण पायलट बघितलं किंवा एअर होस्टेस बघितलं किंवा हॉटेल मॅनेजमेंट बघितलं किंवा इव्हन ट्रॅव्हल अँड टुरिझम बघितलं, तर हे इतके वेगळे आणि सुंदर ऑप्शन्स अवेलेबल आहेत करिअरचे की ज्यामध्ये तुम्ही तुमची आवड सुद्धा जोपासू शकता, भरपूर फिरू शकता आणि तुमची आर्थिक जी हे आहे म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी होऊ शकता. आता आपण सायन्स स्ट्रीम मध्ये बघूया की नेमके कोणते कोणते असे वेगवेगळे कोर्सेस आहेत किंवा करिअर्स आहेत. मेडिकल तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, 5 वर्षाचा कोर्स. मेडिकल मध्ये ॲलोपॅथी आहे, युनानी मेडिसिन्स आहेत, आयुर्वेद आहे, सिद्ध आहे, नॅचरोपॅथी आहे, डेंटल आहे आणि वेटरनरी आहे. तर जनरली आपण बघतो की ॲलोपॅथीकडे जाण्याचा सगळ्यांचा कल असतो, पण इतरही ह्या मेडिकलच्या ब्रँचेस आहेत आणि आजकाल जे लोकांना नॅचरल खाणं आणि आरोग्याच्या इतर समस्या ह्यामुळे लोकांचा कल हा जो आहे युनानी, आयुर्वेदा, सिद्धा, नॅचरोपॅथी ह्याच्याकडे जास्त हळूहळू वळणार आहे असं दिसतं. त्यामुळे ह्या चारही ब्रँचेसना निश्चितच पुढच्या येणाऱ्या फ्युचरमध्ये अजून चांगला रिस्पॉन्स असेल. त्यामुळे फक्त ॲलोपॅथीचा विचार न करता ह्या इतरही ब्रँचेसचा नक्कीच आपण विचार करू शकतो. त्याचबरोबर अलाइड हेल्थ
सायन्सेस किंवा पॅरामेडिकल जे म्हणतो आपण सर्व्हिसेस, तर त्यालाही ज्यांना आवड असेल ते नक्की जाऊ शकता. जसं फिजिओथेरपिस्ट आहे किंवा ओकेशनल थेरपी आहे, फार्मा आहे, नर्सिंग आहे किंवा वेगवेगळे जितके सगळे मेडिकल फील्ड मधले टेक्निशियन्स जे आहेत, इतर विषयांना लागणारे टेक्निशियन्स आहेत, त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. किंवा ऑप्थॅल्मिक असिस्टंट आहे, बॅचलर इन पब्लिक हेल्थ आहे. तर असे बरेच मेडिकल मध्ये कोर्सेस आहेत MBBS व्यतिरिक्त, त्यालाही तुम्ही जाऊ शकता. आणि ते सुद्धा 3-4 वर्षाचे कोर्सेस आहेत की जे तुम्हाला ग्रॅज्युएशन चांगल्या पद्धतीने मिळवून देऊ शकतात आणि निश्चितच चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा ह्याच्यामध्ये असतात. त्याचबरोबर ज्या लोकांना युनिफॉर्म सर्व्हिसेसची आवड आहे, जसं की आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, तर ह्या सगळ्यांना तुम्ही NDAच्या तर्फे जाता येतं. आणि 12वी सायन्स ज्या मुलांचं आहे त्यांना निश्चितच NDAच्या एक्झाम्सला बसून ह्या सगळ्या करिअर मध्ये स्वतःचा चांगला ठसा उमटवू शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं की इंजिनिअरिंग जनरली 3 ते 4 इंजिनिअरिंगच्या शाखा आपण बघितल्या की केमिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा IT आहे, कम्प्युटर सायन्स आहे, ह्या सिव्हिल आहे, ह्या सोडल्या तर बऱ्याच वेळेस आपल्याला हेही माहित नसतं की एकूण शाखा इंजिनिअरिंगच्या किती आहेत. तर तुम्ही ह्या स्लाइड मध्ये बघताय की टोटल इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत ह्या 30 आहेत. आणि त्याच्यामध्ये एरोनॉटिकल आहे, एरोस्पेस आहे, ऍग्रिकल्चर आहे, ऑटोमोबाईल आहे, एव्हिनॉक्स आहे, बायोमेडिकल बायोटेक्नॉलॉजी आहे, सिरेमिक आहे, टेक्सटाईल आहे, मराईन इंजिनिअरिंग आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स वेगळं आहे, मेकॅनिकल आहे, मायनिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग सायन्सेस आहे, नेव्हल आर्किटेक्चर एक अतिशय वेगळीच पण सुंदर अशी ब्रांच आहे, पॉलिमर टेक्नॉलॉजी आहे, सिल्क टेक्नॉलॉजी आहे. तर प्रत्येक वेळेस फक्त ह्या 3-4 ब्रांचेसचा विचार न करता, कारण ह्या इतर ज्या ब्रांचेस आहेत ते इतक्या सॅच्युरेटेड नाही आहेत, त्यामुळे निश्चितच तुम्हाला ऍडमिशन तिथे मिळवण्यासाठी ऍडमिशन मिळू शकतं आणि पुढे करिअर करण्यासाठी तुम्हाला ह्यामध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात की ज्यामध्ये तुम्ही स्वतःचा बुद्धिमत्तेचा ठसा उमटवू शकता आणि त्याचबरोबर चांगले जॉब्स पण तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळवता येतात. त्यानंतर तुम्ही आर्किटेक्चरला ऍडमिशन घेऊ शकता किंवा बीटेक जे टेक्नॉलॉजीचे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत त्यांना तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. किंवा इंडियन आर्मी मध्ये टेक्निकल एंट्री म्हणजे सर्व्हिसेस ऑन फील्ड सर्व्हिसेस न करता जे टेक्निकल डिपार्टमेंट्स आहेत इंडियन आर्मीचे त्यामध्येही तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर फिल्म आणि टेलिव्हिजन डिप्लोमा आहे, ज्यांना कुणाला फिल्मची किंवा फिल्म प्रोडक्शनची आवड आहे तर ते हा FTTI चा कोर्स करू शकतात. त्यानंतर बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझायनिंग हाही एक ऑप्शन आहे. आणि त्यानंतर BSc जर इथे कुठेही ऍडमिशन नको असेल तर BSc जे आपण नॉर्मल ग्रॅज्युएशन म्हणतो तर त्याच्याही आपण जवळजवळ ह्या स्लाइड वरती बघतोय की 28 एक वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, ज्यामध्ये ओशनोग्राफी वेगळं आहे, मेट्रोलॉजी वेगळं आहे, फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट वेगळं आहे, फूड टेक्नॉलॉजी वेगळं आहे, डेअरी टेक्नॉलॉजी वेगळं आहे, मास कम्युनिकेशन आहे, मल्टीमीडिया आहे, 3D अॅनिमेशन आहे. आणि या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये ब्रांचेसना खूप सगळं मान्यता असणार आहे. त्यांचे खूप सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की ज्यामध्ये तुम्हाला चांगलं करिअर करता येऊ शकतं. त्यामुळे फक्त ठराविक 3-4 ब्रांचेसचा कुठल्याही ह्याच्यातला विचार न करता ह्या सगळ्या ब्रांचेसचा विचार करून काहीतरी वेगळं करण्याचं धाडस आपण जर दाखवलं तर निश्चितच आपल्याला त्या वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी अवेलेबल आहे. तर त्याचा फायदा किती घ्यायचा हे सगळं आपल्यावरती अवलंबून आहे. त्यानंतरची नेक्स्ट स्लाइड आहे ती कॉमर्स ची स्लाइड आहे. त्यामध्ये CA फाउंडेशनचा तुम्ही कोर्स करू शकता. त्यानंतर BCom जे नॉर्मली आपण सगळ्यांनाच माहिती आहे करू शकतो. त्यानंतर BBA आहे, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, आणि MBA म्हणजे मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी फाउंडेशनचा कोर्स करू शकता. किंवा BAF आहे, BCA आहे, आर्किटेक्चर आहे, परत BMS आहे, BEd आहे, BFM आहे, किंवा कॉल सेंटर मध्येही तुम्ही जॉब करू शकता.
हे तुमचे 12वी नंतरचे ऑप्शन्स आहेत. आणि जर तुम्ही बीकॉम केलं म्हणजे ग्रॅज्युएशन जर केलं तर असणारे जे ऑप्शन्स तुम्हाला असतील ते एमबीए करू शकता मॅनेजर म्हणून, किंवा बिझनेस तुमचा नवीन उघडू शकता. परत बँकिंग, इन्शुरन्स किंवा डेव्हलपमेंट ऑफिसरच्या ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात. तर ह्या सगळ्या एक्झाम्सना बसण्याचं बीकॉम हे एकमेव म्हणजे ही पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या बँकिंगच्या एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्यानंतर LLB LLM पण करू शकता. म्हणजे जर तुम्हाला लॉ मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही बीकॉम नंतर नक्कीच लॉ कडे जाऊ शकता. CA जर बनायचं असेल आपल्याला तर 12वी नंतरचं आहे ते CA फाउंडेशनचा कोर्स आहे. पण जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही डायरेक्ट CAच्या ह्याला ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी फक्त काही त्यांचे ठराविक पेपर्स असतात ते क्लिअर करावे लागतात. ते झाल्यानंतर तुम्ही CA ला ऍडमिशन घेऊ शकता. तसंच BEd MAd आणि टीचर जॉब मध्ये जाऊ शकता. किंवा ICWA चं एक अतिशय चांगला ऑप्शन कॉमर्सच्या मुलांच्यासाठी नेहमीच अवेलेबल आहे, तर त्याकडे जाऊ शकता तुम्ही. किंवा बॅचलर इन लायब्ररी सायन्सेस मध्ये जाऊ शकता. किंवा कंपनी सेक्रेटरीचा परत जसं CAचा हे आहे फाउंडेशन आहे तसं CS चा पण फाउंडेशन कोर्स 12वी नंतर करून नंतर तुम्ही बीकॉम नंतर जर करायचं असेल तर CS करू शकता कंपनी सेक्रेटरीकडे. परत इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा आहे, हा पण एक अतिशय सुंदर आणि वेगळा ऑप्शन आहे, त्याकडे जाऊ शकता. किंवा MCM MCA जे सॉफ्टवेअर जॉबसाठी लागणारे स्किल्स असतात, किंवा कम्प्युटर कोर्सेस आहेत ज्यामध्ये टॅली सारखं सॉफ्टवेअर वापरलं जातं, तर ह्याचाही कोर्स तुम्ही करू शकता. किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये परत त्यांना पण हे टेक्निकल गोष्टींची गरज लागते, तर तिकडे जाऊ शकता. किंवा आजकाल जर आपण बघितलं की वेगवेगळ्या बँकांमध्ये किंवा हे जे म्युच्युअल फंड आहेत आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे, तर ह्यामध्ये भरपूर सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत कॉमर्सच्या मुलांच्यासाठी. सर्टिफाईड स्टॉक ब्रोकर आणि इन्व्हेस्टमेंट अनालिसिस होऊ शकता तुम्ही. किंवा फायनान्शियल अनालिसिस्ट होऊ शकता, फायनान्शियल प्लॅनर होऊ शकता, इन्व्हेस्टमेंट बँकर होता. आणि हे फक्त कंपनीनाच नाही तर अगदी इंडिव्हिज्युअल माणसाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. कारण आपल्या एकूणच आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे किंवा शैक्षणिक जे आपण म्हणतो ती अशी आहे की आपल्याला जास्त फायनान्शियल लिटरसी आपल्याकडे फार कमी आहे. म्हणजे पैसा कसा कमावा हे तर सगळ्यांनाच वाटत असतं, पण तो पैसा कमवलेला नेमका कसा गुंतवावा आणि त्याची कशी अजून 1 रुपयाचा 2 रुपये करता येईल ह्याची इतकी जाणीव आपल्याला इतर अभ्यासक्रमांमध्ये मिळत नाही, एकूणच मिळत नाही. तर त्यामुळे तुम्ही हे या सर्टिफाईड कोर्सेसना जर गेलात तर तुम्हाला निश्चितच ह्याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळे मिळणारे जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या भरपूर चांगल्या आहेत. म्हणजे त्यामुळे निश्चित ह्याही ऑप्शनचा तुम्ही विचार करू शकता. आता ही स्लाइड आहे ती ह्युमॅनिटीज किंवा आर्ट साइड ज्याला आपण म्हणतो त्याची आहे. पूर्वी असं म्हणायचे की जे सगळ्यात हुशार विद्यार्थी आहेत ते सगळे सायन्सला ऍडमिशन घेतात, त्याच्या खालोखाल ज्यांचे मार्क्स असतात ते कॉमर्सला ऍडमिशन घेतात, आणि ज्यांचे सगळ्यात कमी मार्क्स असतात ते मुलं जनरली आर्ट्सकडे जातात. पण आजचं जर आपण बघितलं मार्केटचं चित्र तर असं अजिबात नाहीये. उलट 12वी सायन्स नंतर ह्युमॅनिटीजकडे जाणारे किंवा 12वी सायन्स नंतर कॉमर्सकडे जाणारे बरेच विद्यार्थी आपल्याला दिसतात, आणि त्यांना ते करिअर करायचं असतं कारण त्यांना त्या करिअरची आवड असते. त्यामुळे तो पूर्वीचं जे हे होतं की तुम्हाला मार्क चांगले असले तर तुम्ही प्रत्येकाने सायन्सच घ्यायला पाहिजे आणि डॉक्टर्स बनायला पाहिजे किंवा इंजिनियर्स बनायला पाहिजे असं चित्र आज नाहीये. ज्या मुलांना ह्युमॅनिटीज शिकण्याची आवड आहे ते अगदी 12वी सायन्स नंतर सुद्धा ह्युमॅनिटीज कडे वळालेले दिसतात. कारण आजकाल ह्याही क्षेत्रामध्ये खूप सगळ्या संधी तुम्हाला अवेलेबल आहेत, जॉबच्या संधी अवेलेबल आहेत, बिझनेस करण्याच्या संधी अवेलेबल आहेत. आणि निश्चितच तुम्ही तुमचं जे काही तुमची बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर करून तुम्हाला जे अचीव्ह करायचं तुमच्या आयुष्यामध्ये तर निश्चितच तुम्ही त्याद्वारे अचीव्ह करू शकता. तर ह्यातले असणारे ऑप्शन आपण बघूया. BEd आहे, तुम्ही BEd करू शकता. किंवा LLB लॉचं जे आहे LLB DTL DLL LLM हे लॉचे कोर्सेस करू शकता. फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा करू शकता. BSW MSW करू शकता. किंवा BBA MBA जसं मगाशी आपण कॉमर्स मध्ये बघितलं तर सेम ह्युमॅनिटीजच्या मुलांना पण तो ऑप्शन अवेलेबल आहे.
इंटिरियर डिझायनिंगचा डिप्लोमा करू शकता किंवा फॉरेन लँग्वेजेस, जर तुम्हाला भाषा शिकण्याची खूप आवड असेल तर तुम्ही फॉरेन लँग्वेजेसचे डिप्लोमा जे आहेत ते आर्ट्सचे विद्यार्थी करू शकतात 12वी नंतर. आणि या सगळ्यासाठी तुम्ही फक्त 12वी आर्ट्स पास होण्याची गरज आहे. नंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन BA केलं तर त्यानंतर असणारे जे ऑप्शन आहेत ते BPED आहे. PT टीचर तुम्ही होऊ शकता त्यामध्ये, किंवा MA करू शकता. MA इन मास कम्युनिकेशन. आजकाल आपण बघतो की मीडियाचा इतका प्रचंड सगळीकडे विस्तार आहे, तर तुम्ही मास कम्युनिकेशन मध्ये जर MA केलं तर तुम्ही निश्चितच मीडियामध्ये जाऊ शकता. बॅचलर ऑफ जर्नलिझम मध्ये किंवा जर्नलिझमची ज्यांना आवड आहे ते जर्नलिझम मध्ये जाऊ शकतात. परत LLB LLM करू शकतात. बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सेस मध्ये जाऊ शकतात. MBA पण तुम्ही करू शकता. त्यामुळे MBA करण्यासाठी फक्त सायन्सच्याच मुलांना MBA करता येतं असं काही नाहीये. परत डिप्लोमा इन ड्रामॅटायझेशन NSC किंवा ऍक्टिंगची जर तुम्हाला आवड असेल किंवा प्लेस नाटक बनवण्याची, नाटक बसवण्याची किंवा पिक्चर्स बनवण्याची जर आवड असेल तर तुम्ही ह्युमॅनिटीज कडनं तिकडे जाऊ शकता. परत MCM हे जे सॉफ्टवेअरशी रिलेटेड जे कोर्सेस आहेत ते तुम्ही करू शकता आणि सॉफ्टवेअर जॉब मध्ये जाऊ शकता. त्यामुळे असं तुम्ही बघितलं असेल की इव्हन कॉमर्सच्या स्लाइड मध्ये आणि आर्ट्सच्या स्लाइड मध्ये सॉफ्टवेअर जॉब कडे तुम्हाला जाता येतं. त्यासाठी फक्त इंजिनिअरिंगच करावं लागतं आणि सायन्स कडेच जावं लागतं असं काही नाहीये. BEd MAd पण करू शकता. तुम्हाला जर शिकवण्याची आवड असेल, टीचिंगची आवड असेल तर तुम्ही ह्याही कोर्सेसना ऍडमिशन घेऊ शकता. तर एकूणच आतापर्यंत आपण बघितलं की 10वी आणि 12वी नंतरचे असणारे ऑप्शन्स आपल्याकडे इतके सगळे आहेत. पण होतं काय की जे ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांना बऱ्याच वेळेस ह्या ऑप्शनची माहिती नसते. त्याचे असणारे कॉलेजेस कुठे आहेत, त्याला कसं ऍडमिशन घ्यायचं, किंवा त्याला काय तुमच्या 11वी 10वीची काय पात्रता लागते, 12वीला कुठले विषय असण्याची गरज असते, हे बऱ्याच वेळेस माहिती नसतं, अज्ञान असतं. आणि मग कुणीतरी सांगितलं, मग शेजारच्याने केलं किंवा मोठ्या भावाने बहिणीने केलं किंवा ह्यांनी कुणी सांगितलं म्हणून सरदोपटपणे जे नेहमीचे ब्रांचेस आहेत किंवा नेहमीचे जे करिअर ऑप्शन्स आहेत त्याकडे जास्त ऍडमिशन घेण्याचा लोकांचा कल दिसून येतो. आणि त्यामुळे होतं काय की ज्यावेळेस आपलं ग्रॅज्युएशन होतं किंवा 12वी होतं, 10वी होतं, आपल्याला कळत नाही की ठीक आहे माझं शिक्षण तर झालेलं आहे पण मग मला मार्केटमध्ये संधीच अवेलेबल नाही, मला जॉबच अवेलेबल नाहीये आणि मग फ्रस्ट्रेशन येतं. तर हे फ्रस्ट्रेशन येऊ नये म्हणून जर आपण 10वी आणि 12वीतच असताना जर आपल्या करिअरचा चॉईस व्यवस्थित निवडला की ज्याची आपल्याला आवड आहे त्या क्षेत्राकडे जर आपण करिअर आपलं चूज केलं त्या आवडीनुसार, त्या आपल्या पर्सनॅलिटीनुसार, तर निश्चितच यश हे मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेला वाव देणारं काहीतरी आपल्याला मिळतं आणि त्याचं जे समाधान असतं ते पैशापेक्षा किंवा इतर कशाही पेक्षा सगळ्यात जास्त असतं असं मला वाटतं. त्यामुळे निश्चितच तुम्ही ह्या सगळ्या ऑप्शन्सचा विचार करा आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि सगळ्यात शेवटी स्लाइड मध्ये दिलेले आहेत ते इतर ऑप्शन्स आहेत, जसं की MPSC UPSC आहे. MPSC UPSC च्या परीक्षा देण्यासाठी तुम्ही कोणत्याही फील्ड मधले ग्रॅज्युएट असला तरी चालतं. फक्त सायन्सच पाहिजे किंवा मेडिसिनच पाहिजे, इंजिनियरच पाहिजे असं काही नाही. आणि MPSCच्या UPSCच्या परीक्षांमध्ये वेगवेगळे इतके सगळे सब्जेक्ट्स आहेत की तुम्ही तुमचं ज्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्या विषयाची तुम्हाला आवड आहे, ज्या विषयातली जास्त माहिती आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की ह्या विषयामध्ये मी परीक्षा दिल्यानंतर नक्कीच पास होऊ शकतो, तर असे विषय निवडावे लागतात. त्यामुळे MPSC UPSC देण्यासाठी बेसिक जी पात्रता आहे ती कोणत्याही फील्ड मधलं ग्रॅज्युएशन ही आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही एखाद्या खेळामध्ये खूप चांगले खेळाडू असाल तर तुम्हाला कुठल्याही त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची किंवा बेसिक पात्रतेची गरज नसते. त्या तुमचं जे काही फील्ड आहे, जसं तुम्ही चांगले धावपटू असाल तर त्या फील्डमध्ये तुम्ही चांगलं असणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्याही एज्युकेशन क्वालिफिकेशनची गरज नसते. बिझनेस हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यासाठी तुम्ही अगदी MBA करायलाच पाहिजे असं काही नाही. जरी तुम्ही MBA केलं नसेल, काही केलं नसेल
तरी तुम्ही एक चांगला बिझनेसमॅन म्हणून स्वतःचं करिअर करू शकता. तसंच जर तुम्ही कुठल्या कलेमध्ये निपुण असाल, जसं डान्स आहे, गाणं आहे किंवा म्युझिक देणं आहे, असं कोणत्याही कलेमध्ये जर निपुण असाल तुम्ही, तर त्यामध्येही स्वतःचं वेगळं करिअर तुम्ही घडू शकता. आणि त्यासाठी ह्या वरील आपण जे ऑप्शन बघितले त्या कोणत्याही शैक्षणिक बंधनाची त्याच्यासाठी गरज नाही. जर तर तुम्हाला ते आर्ट शिकण्यासाठी जर कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, तर मात्र त्यांचे जे ऍडमिशन प्रोसेस असते त्यामध्ये जे काही दिलं असेल ते तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर मला चित्रकार म्हणून माझं नाव कमावायचं असेल, त्यासाठी मी कोणतेही शिक्षणच घ्यायला पाहिजे असं काही बंधन नाहीये त्यासाठी. तर हेही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल्स आहेत. आणि ह्याचाही विचार आपण करायला हवा की जे आपल्या ऑलरेडी मूलभूत गुण आहेत किंवा जी आपल्या अंगात कला आहे त्याचा आपण कसं चांगला वापर करून समाजासाठी काहीतरी चांगलं देऊ शकतो आणि त्याचबरोबर स्वतःच्या करिअरचं समाधान सुद्धा त्यामधून मिळवू शकतो.